नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। 17 ऑगस्टला काँग्रेसच्या तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा। विरली बुजुर्ग ते लाखांदूर तब्बल 15 किलोमीटर पायदळ मार्च। लाखांदूर तालुक्यात गत 17 ते 22 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते। त्या अंतर्गत हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्या घेऊन 17 ऑगस्ट रोजी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली तसेच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विरली बुजुर्ग ते लाखांदूर तहसील कार्यालयापर्यंत तब्बल 15 किलोमीटर पायदळ मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती आहे। गत 17 ते 22 जुलै दरम्यान स्थानिक लाखांदूर तालुक्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे लाखांदूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे। या प्रकरणी राज्य सरकारने सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर करावी, शेतकऱ्यांना पीक विमा देऊन पीक कर्ज माफ करावे, नुकसानग्रस्त घरांच्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ मंजूर करावा आणि कृषी वीज बिल पंपांना दिवसा वीज पुरवठा करावा। नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रलंबित प्रोत्साहन रकमेअंतर्गत 50,000 रुपये द्यावे। गोसे खुर्दच्या डाव्या कालव्याचे अपूर्ण बांधकाम तात्काळ पूर्ण करावे। घरगुती वीज पुरवठा करण्यासाठी स्मार्ट मीटर लावू नये। यासह कुशल तसेच रोहयोच्या अकुशल कामांमुळे घरकुल योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा। वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात यावे। घरगुती वीज दरात झालेली वाढ कमी करावी यासह विविध मागण्या घेऊन सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे। तालुक्यातील विरली बुजुर्ग ते लाखांदूर पायदळ मार्च मोर्चाला सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान विरली बुजुर्ग इथून सुरुवात होणार आहे। तिथून सुमारे 15 किलोमीटर अंतर असलेल्या लाखांदूरच्या तहसील कार्यालयावर हा पायदळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे या मोर्चात तालुक्यातील हजारो शेतकरी, मजूर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे।